तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर इथं बघू शकता 15व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव शहर महानगरपालिका यांच्याकडून खालील पदे करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरायची आहेत. तर त्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला MBBS लागेल आणि MNC कौन्सिल तुम्हाला रजिस्ट्रेशन लागेल आणि जी वयोमर्यादा आहे या पदासाठी तर ती 70 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ती इथं 60,000 रुपये आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर BAMS. तर यासाठी जी पात्रता आहे तर ती तुम्हाला इथं BAMS आणि महाराष्ट्र कौन्सिलचे रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 70 वर्षापर्यंत आहे आणि वेतन तुम्हाला इथं 40,000 मिळणार आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहेत. तर मेडिकल ऑफिसर या पदासाठी उमेदवारांनी 16/2/2024 ते 23/2/2024 पर्यंत इथं अर्ज करायचे आहेत आणि अर्ज करण्याचा इथं पत्ता दिलेला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव. त्यानंतर या पदासाठी जी तुमची मुलाखत होणार आहे तर त्याची इथं गुणांकन पद्धत दिलेली आहे. तर सब्जेक्ट नॉलेजसाठी इथं 10 गुण आहे. त्यानंतर रिसर्च अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण आहे. त्यानंतर लीडरशिप क्वालिटीसाठी इथं 10 गुण आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटीसाठी इथं 10 गुण आहेत. त्यानंतर एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला इथं 10 गुण राहतील. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्यानंतर जो तुम्ही अर्ज करणार आहे तर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, पदवी, पदविका प्रमाणपत्र, त्यानंतर कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, तरी सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये राहील. तर तुम्हाला इथं कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि हा अर्ज तुम्हाला 23/2/2024 पर्यंत इथं पाठवायचा आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.